आज बनवूयात अगदी गाड्यावर मिळतो तसा चमचमीत अंडा राईस। करायला एकदम सोपा आहे आणि खायला म्हटलं तर अतिशय चविष्ट असा लागतो आणि फक्त 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे। जर का तुम्हाला अचानक भूक लागली आणि पटकन काहीतरी बनवून खायचं असेल तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये जो शिल्लक राहिलेला शिळा भात असतो त्यापासून सुद्धा तुम्ही अंडा राईस बनवून खाऊ शकता। रेसिपी नेहमीप्रमाणेच खूपच साधी आणि सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपीला सुरुवात करूया। तर अंडा राईस बनवण्यासाठी इथं मी आधीच भात तयार करून ठेवलाय। तर मी लांब दाण्याचा तांदूळ वापरून भात शिजवून घेतलाय। तर आपण जसा बिर्याणीला शिजवतो त्याच पद्धतीने आपण हा भात तयार करून घेतलाय आणि हा भात तुम्ही बघू शकता किती छान असा शिजलेला आहे, तरी सुद्धा मोकळा सुटसुटीत असा झालाय। तर असाच आपल्याला भात पाहिजे। तुम्ही या तांदळाऐवजी कोणताही घरामध्ये जो नॉर्मल तांदूळ असतो तो घेतला तरी सुद्धा चालेल। तर हा भात मी या वाटीने तांदूळ मोजून घेतला होता। तर 1 वाटीपासून मी भात तयार केलाय। आता आपल्याला इथं अंडा राईस म्हटल्यानंतर अंडी पाहिजेत, तर इथं मी 4 अंडी फोडून घेतलेली आहेत। त्याचबरोबर 2 कांदे बारीक चिरलेले, 1 टोमॅटो, बाकीचं साहित्य आपण फोडणीमध्ये घालताना बघूयात। इथं मी गॅसवरती एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तर तेल छान गरम झालं की लगेच आपण यामध्ये 1 चमचा जिरं घालायचंय। जिरं थोडंसं तेलावरती परतून घेऊया। जिरं छान फुललं की लगेच आपण यामध्ये कांदा घालूयात। आता कांदा सुद्धा आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा आहे। गॅस मीडियम करायचा आणि कांदा छान भाजून घेऊया। खूप जास्त पण कांदा भाजायची गरज नाही, हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया। तर आता लगेच यामध्ये 1 मिरची टाकूयात बारीक कट केलेली। आता ही सुद्धा आपण कांद्यासोबत परतून घेऊया। आता इथं कांदा आणि मिरची छान परतलेली आहे। आता लगेच आपण यामध्ये टोमॅटो घालायचं आहे। आता टोमॅटो सुद्धा आपल्याला छान थोडासा मऊ होईपर्यंत परतून घेऊयात। टोमॅटो सुद्धा आपल्याला खूप जास्त परतायचं नाही, तर थोडासा मऊ होईपर्यंत परतून घेऊया। आता टोमॅटो सुद्धा छान इथं थोडासा मऊ झालाय। आता लगेच आपण यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। आलं लसणाची पेस्ट सुद्धा आपण तेलामध्ये एक अर्ध्या मिनिटासाठी परतून घेऊया। आता आलं लसूण सुद्धा छान तेलामध्ये परतून घेतली। आता लगेच आपण यामध्ये मसाले घालायचे आहेत। तर 1 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला। आता हे सगळे मसाले आपण या तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता छान आपण हे मसाले तेलामध्ये फ्राय करून घेतले। आता लगेच आपण ही फोडून ठेवलेली अंडी घालूयात। अंडी सुद्धा आपण तेलामध्ये छान असे परतून घ्यायची आहेत। तर आपण अंडा भुर्जी करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही भुर्जी तयार करून घ्यायची आहे। थोडासा गॅस मोठा केला तरी सुद्धा चालेल आणि छान हे मिक्स करत राहायचं। तर आता तुम्ही इथं बघू शकता आपण इथं अंडा भुर्जी तयार करून घेतली आहे। छान ही आपली अंडा भुर्जी तयार झाली आहे। आता लगेचच आपण यामध्ये शिजवून घेतलेला भात घालणार आहोत। आता गॅस बारीक करायचा आणि आता भात घालून घेऊया। भात पण घालताना एकदम न घालता असा हाताने छान मोकळा करत करत घालायचा। तर आता लगेच आपण भात सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया। आता गॅस थोडासा वाढवू शकता। पटकन आपण हे हलक्या हाताने एकदम छान मिक्स करून घ्यायचंय। तर मी भात शिजवताना मीठ घातलं होतं, त्यामुळे आता अगदी थोडंसं मीठ घालायचंय। चव बघूनच आपण मीठ घालायचं, कारण आपण भात शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं असतं। आणि मगाशी हळद घालायची राहिली होती म्हणून आता मी थोडीशी हळद सुद्धा घातलेली आहे, 1 पाव चमचा। आता परत हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं। आता आपला इथं भात तयार झालेला आहे। आता यामध्ये सगळ्यात शेवटी गरम मसाला आणि भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचंय। तर खाण्यासाठी तयार झालाय आपला मस्त असा चमचमीत अंडा राईस। आपण बाहेर जसा खातो त्यापेक्षा सुद्धा भारी म्हटला तरी सुद्धा चालेल, कारण इतका छान आपण घरी बनवून खाऊ शकतो। तर आता आपण अंडा राईस सर्व करूया। तर बघू शकता, सर्व करताना बघू शकता तुम्ही किती छान असा मोकळा सुटसुटीत दिसत आहे। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी शिल्पा किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।